आता बीडमधून एक मोठी बातमी येते। बीड शहर पुन्हा एकदा खळबळजनक हत्याकांडाने हादरलंय। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालेपीर परिसरात अवैध दारू दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। उमेश नवनाथ दळवी असं मृत तरुणाचं नाव आहे। त्याच्यावर करण्यात आलेली मारहाण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पद्धती सारखीच असल्याचा आरोप नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। उमेश दळवीचे मारहाणीतील गंभीर अवस्थेतील फोटो सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा कुटुंबियांनी पोलिसांना दिला आहे। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत आहेत। विकास, पुन्हा एकदा बीडमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर येत आहे। नेमकं काय घडलंय, पोलिसांनी काय माहिती दिली आहे? माधवी, निश्चितच या ठिकाणी 35 वर्षीय तरुणाला ही अमानुष आणि बेदम मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि यामुळे पुन्हा एकदा बीड शहरामध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। रात्री उशिरापर्यंत या तरुणाला न्याय मिळावा याकरिता त्याचे कुटुंब असतील, नातेवाईक असतील आणि सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलेलं होतं आणि ठिय्या आंदोलन जे आहे ते तब्बल 2 वाजेपर्यंत सुरू होतं आणि अखेर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे। परंतु बेदम झालेल्या मारहाणीने पुन्हा एकदा बीड हे चर्चेत आलेलं आहे। ही मारहाण नेमकी कोणत्या कारणाने झालेली होती, या मागचं नेमकं सत्य काय आहे हे पोलीस जे आहे ते थोड्या वेळाने कारण सांगतीलच। परंतु या तरुणाला झालेल्या मारहाणीमुळे पुन्हा एकदा बीड शहरामध्ये खळबळ उडलेली आहे। माधवी, विकास, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। ज्या अपंग व्यक्तीला उठता येत नाही, बसता येत नाही, तो स्वतः सायकल चालवतोय, तो ती जखमी बॉडी सायकलवर ठेवू कसा शकतो? हे कुणी केलंय? त्याच्यामुळे सुनियोजित कट करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने एकदम कट करून हा हत्याकांड घडून आणलेला आहे। त्याला एवढं मारलंय, एवढं बेदम मारलंय की संतोष देशमुख हत्याकांडाच्या बरोबर ही घटना घडलेली, त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात त्याचा प्रायव्हेट पार्टच निकामा केलेला आहे। एवढं भयंकर त्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला झालेला आहे आणि दुर्दैवाने पोलीस यंत्रणा म्हणते की पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर एफआयआर करू। हे किती धक्कादायक आहे। अरे, जो आरोपी फरार होईल त्याला अद्याप अटक का केलं नाही? त्याला उचला।